गुलेल बॅरो सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने आता अकोल्यातही धडक दिली आहे। या आजाराने 5 रुग्ण जिल्ह्यात आढळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहे। एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असता आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारणही नाही। योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले असता रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। सध्या राज्यभरात जीबीएस आजाराचे थैमान सुरू असून पुण्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचे लोण पसरले आहे। अकोल्यातील सर्व उपचार रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। यातील 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावीची रिपोर्ट। एकूण 5 रुग्ण होते, त्यातला एक पेशंट आम्ही डिस्चार्ज केला आहे आणि बाकीचे 4 इंडोर आहेत। एक पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, बाकीचे 3 वॉर्डात ऍडमिट आहेत। आयसीयूचा पेशंट स्टेबल आहे आणि तो चांगला झाला की आम्ही त्याला वॉर्डात शिफ्ट करू आणि व्यवस्थित झाला की आम्ही त्याला डिस्चार्ज करू। सर इथे काय उपाययोजना केली आपल्याकडे? आमच्या इथे वॉर्ड आहेत, स्पेशलिस्ट आहेत, कन्सल्टंट आहेत आणि पुरेसा औषध साठा आहे आणि व्हेंटिलेटर, आयसीयू केअर या रुग्णासाठी आमच्या इथे अवेलेबल आहे।